राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची ताजी बातमी. शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का. भाजपासहित महाविकास आघाडीतील महत्त्वाचे पक्ष असलेले शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी दिलाय शिंदे गटाला मजबूत असा झटका. नेमकं काय झालंय? शिंदे गटाचे जे आमदार 35 ते 40 नेमकं कोणाच्या संपर्कात आहेत? भाजपाच्या की ठाकरेंच्या की अन्य कोणाच्या? या सविस्तर बातमीपत्रात आपण ही महत्त्वाची बातमी बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे. गेल्या 2 दिवसापासून चर्चा आहे की शिवसेना ठाकरेंचे 2 आमदार सोडून सगळेच म्हणजे 18 जे आमदार आहेत ते शिंदे गटात जाणार अशी वावडी शिंदे गटाने उठवली आहे. मात्र तसं काही नसताना आता एक स्पष्ट झालेलं आहे की अख्खा शिंदे गटच भाजपामध्येच विलीन होण्याची दाट शक्यता आहे. तसेच यामध्ये 40 आमदारांपैकी 5 ते 10 आमदार हे शिवसेना ठाकरेंच्या संपर्कात आहेत. संजय राऊत यांच्याशी काही जणांनी फोनवर जी काही बोलणी चालू केली आहेत आणि ते संपर्कात आहेत, त्यातील 5 ते 10 हे आमदार दसरा मेळाव्यात प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर बाकीचे 25 ते 30 आमदार हे भाजपाच्या संपर्कात आहेत. भाजपाला बहुमतातली म्हणजेच एकट्याच्या बळावर सत्ता हवी आहे आणि ती भाजपा कोणत्याही प्रकारे घेऊ शकते हे शिंदेंसहित अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे शिंदेंचे हे 20 ते 25 आमदार हे भाजपाच्या संपर्कात आहेत आणि भाजपा त्यांना कधीही एक गट बनवून आपल्या पक्षात घेऊ शकतो. त्यामुळे शिंदेंना हा तगडा झटका आता बसण्याची शक्यता. येणाऱ्या दिवाळीच्या अगोदर शिंदे गटाचं अस्तित्व संपवण्याची तयारी भाजपानेच केलेली आहे असं वरिष्ठ नेत्यांकडून समजतं. त्यामुळे जे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत केले, आता तेच त्यांचे जुने सहकारी आमदार आणि मंत्री हे सुद्धा भाजपासोबत जाऊन पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सेफ होण्याच्या मार्गावर आहेत. तर शिंदेंना जो धक्का बसणार आहे त्या धक्क्यापेक्षाही पुढील महत्त्वाचा धक्का म्हणजे त्यांच्या हातून पक्ष आणि चिन्हसुद्धा जाण्याची वेळ येऊ शकते. सुप्रीम कोर्टातील गेल्या सुनावणीतील काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेता म्हणजेच जे सुप्रीम कोर्टाचे मुख्य सरन्यायाधीश भूषण गवई आहेत त्यांची कार्यपद्धती आणि संविधानावरील विश्वास यामुळे शिंदे गटातील ज्या आमदारांनी गेल्या 2.5 ते 3 वर्षापूर्वी जे बंड केलं होतं त्याला ते थारा देणार नाहीत आणि जे राहुल नार्वेकर यांनी निर्णय घेऊन निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदेंना दिलं ते सर्व रद्दबातल ठरवून पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात येणार असल्याची महत्त्वाची माहिती आहे. त्यामुळे जो पक्ष आणि चिन्ह आहे उद्धव ठाकरेंना मिळणार, जे काही आमदार आहेत ते भाजपामध्ये विलीन होणार आणि शिंदेंचा राजकीय अस्त होणार यात काही शंका नाही. म्हणूनच एकट्याच्या बळावर भाजपाची सत्ता असावी असं त्यांचं गेल्या अनेक वर्षापासूनचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न आता 10 ते 15 आमदारांची त्यांना गरज आहे. आता 135 पेक्षा जास्त आमदार त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे 5 ते 10 आमदारांच्या बळावर ते स्वतःची सत्ता स्थापन करून अजित पवारांसहित एकनाथ शिंदे गटाला बाहेरचा रस्ता भाजपा दाखवणार यात काही शंका नाही. म्हणूनच आता हे त्यांच्या भाजपामध्ये आमदार नेणार. तर काही आमदार हे ठाकरेंच्या शिवसेनेत दसरा मेळाव्यातसुद्धा पक्षप्रवेश करणार असल्याची महत्त्वाची माहिती आहे. त्यामध्ये मुंबईतीलच हे आमदार आहेत अशी शक्यता आहे, कारण मुंबई महानगरपालिका निवडणुकीआधी दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आल्याने अनेकांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त होणार आणि दोन्ही ठाकरे बंधू यांच्या मागे मराठी माणूस असल्या कारणाने अनेक जण येथून नगरसेवक निवडून येणार आहेत. त्यामुळे स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी अनेक माजी नगरसेवक असतील किंवा आता जे तिकीटधारी इच्छुक जे पदाधिकारी आहेत ते सर्व ठाकरेंसोबत येणार आहेत. त्यामुळे शिंदे गटाचं अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे आणि त्यामध्ये भाजपाचा पूर्ण आणि मोठा वाटा असणार यात काही शंका नाही. त्यामुळेच आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सोन्याचे दिवस पुन्हा उगवतील ते निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर. त्यामुळे जुने जे काही गेले होते त्यांना ठाकरे घेणार की नाही याबाबत सुद्धा शंका आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईत कसा चमत्कार घडवून दाखवतात ते आपल्याला दिसेल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं?
जे काही शिंदे गटात गेलेले आहेत ते उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षात त्यांना पुन्हा घ्यावं का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा। आणि तुम्ही जर ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये मी ठाकरे समर्थक किंवा जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।